अतिशय सुंदर अशा उद्बोधक दोन स्फुट भाषण माझ्या आवाजा मनोगतानंतर मी खरंच काय बोलावं असं मला प्रश्न पडलाय. पहिल्यांदा मी वसंत व्याख्यानमालेच्या या अतिशय प्रतिष्ठेच्या व्यासपीठावरून आपल्याशी संवाद साधायला जी संधी मला देऊ केल्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभारी आहे. आज माझ्या अगदी हृदयाच्या जवळच्या विषयासंबंधी मी आपल्या सगळ्यांशी बोलते आहे. जांभेकर सरांचा मला मध्यंतरी फोन आला आणि ते म्हणाले की मी कशाबद्दल बोलाल. बालसाहित्य हा माझा अभ्यासाचा विषय. त्यातनं माझी एम.फिल आहे ती हिरोजवरती आहे, बालनायकांची बदलती संकल्पना. आणि माझा विशेष अभ्यास आहे तो परिकथांच्यावरती आहे. मग मला वाटलं की मी हा कशाबद्दल बोलावं का, पण नंतर कौल मिळाला तो भाषेविषयी बोलायचं असं मला आतून वाटलं. आता माझा परिचय ताईंनी करून दिला की पत्रकारिता, दृकश्राव्य माध्यम, बालसाहित्य अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये मी काम केलेलं आहे, म्हणजे आतापर्यंत काम करत आलेली आहे. वरकरणी हे सगळे खूप वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे लोक मला म्हणतात पण तुम्ही काय काय वेगळी गोष्टी केल्यास. पत्रकारितेतनं शक्यतो माणूस रिटायरमेंटपर्यंत बाहेर पडत नाही, कारण पत्रकारिता ही पत्रकारिता असते. परंतु जेव्हा मी मागे वळून बघते त्यावेळेला असं जाणवतं की वेगवेगळी क्षेत्र का बरं मी अशी एकामागून एक स्पर्श करत गेले. तर त्याच्या मुळाशी एक गोष्ट मला दिसली. त्याचा जो अंतस्तर आहे सगळ्या चिन्हांचा तो आहे भाषेचा. म्हणजे माझ्या मनामध्ये जे काही भाषेच्या ओळीचं मी माझ्या लहानपणी पेरलं गेलेलं होतं ते हळूहळू त्याला स्पर्श करत, ते एक्सप्लोअर करत मी ही वेगवेगळी क्षेत्र स्पर्शत केले. स्टीव्ह जॉब्सची थिअरी आहे कनेक्टिंग द डॉट्स. त्याचं म्हणणं असं आहे की आपण जे करतो, माणूस जे करतो ना, ते डॉट्स कनेक्ट करत जातो, तो लिनियर जातो, एकरेषीय जातो. तो कुठेही काहीही केलं तरी तो त्या डॉट्सवरनं चालत जातो. आणि त्यामुळे मला असं जाणवतं की सगळं जे काही मी केलं त्या सगळ्याचं प्रत्यंतर ह्याच्यातच आहे की मी त्याच विषयासंदर्भात काम करत आले. आणि म्हणजे भाषेचे जे बिंदू जे आहेत ते जोडत माझ्या सगळ्या आयुष्याचे माइलस्टोन्स पार करत गेले. तर ह्या प्रवासाचा मागोवा घ्यावा असं मला वाटलं. म्हणजे परिकथांवरती मी बोलू शकीन, इतर कुठल्या विषयावर बोलू शकीन, परंतु मला असं वाटलं की ह्या माझ्या भाषिक जी काही माझी कामगिरी असेल म्हणा, किंवा माझं जे काही मनापासून केलेलं काम असेल त्याचा मागोवा मला ह्या अशा प्रतिष्ठेच्या व्यासपीठावरून आणि अतिशय चांगला जो ऐकणारा श्रोतृवर्ग त्यांच्यासमोर मला माझं काम मांडायला आवडेल म्हणून मी हा विषय घेतलेला आहे. आता आज आपल्याला असं दिसतं की भाषा शब्द अलीकडे खूप लोडेड झाला आहे, म्हणजे अतिशय संदर्भ संपृक्त झालेला आहे. अनेक गोष्टी त्या भाषा या संकल्पनेमध्ये आपल्याला अंतर्भूत दिसतात. मुळात भाषेचं विहित कार्य काय, तर कम्युनिकेशन, संवाद साधणं, बरोबर आहे. म्हणजे त्याचं संज्ञापन जे आहे, कम्युनिकेशन जे आहे, त्याच्या पलीकडे आज भाषेचं उद्दिष्ट आपल्याला दिसतंय का, तर जरूर दिसतंय. केवळ संवाद साधणं, ह्या हृदयीचे त्या हृदय घातले एवढ्यापर्यंत भाषेचा संवाद साधणं, एवढ्यापर्यंत भाषेचं अस्तित्व आज मर्यादित राहिलेलं नाहीये. तो हेतू केव्हाच भाषेने पार केलेला आहे. भाषा आज व्यक्ती आणि समष्टीने समूहाच्या एका पृथकात्मक चेहऱ्याची ओळख ठरलेली आहे. ती आपली आयडेंटिटी, आपली ओळख, आपली अस्मितेची भावना ठरलेली आहे. असं मी का म्हणते, तर सगळ्यात पहिल्यांदा भाषा म्हटल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आपला संदर्भ काय बघू सांगा बरं. अभिजात भाषा अलीकडच्या काळाचा संदर्भ आहे की आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. म्हणजे काय, म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यामध्ये एक्झॅक्टली काय फरक पडला. समाजाच्या निरनिराळ्या स्तरांवरती ही घटना वेगवेगळ्या प्रकारचे पडसाद उमटवून गेली, पण आपण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाल्यानंतर काय एक्झॅक्टली वेगळा फरक पडला.
मुलं किंवा नातवंड, आपण सगळे नातवंडांच्या एज ग्रुप मधले दिसतोय म्हणून मी सांगते, नातवंड ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात किंवा आपल्या अवतीभोवतीचे जे भाषिक पर्यावरण आहे ते 70% इंग्रजी आहे, तरी सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपण मनोबल सुखावलो. हे का वाटलं असं? मुळात दर्जा म्हणजे काय, हे अभिजात भाषेचा दर्जा काय हेही आपल्याला नीटसं समजलेलं नाहीये, तरीही आपल्याला आनंद झाला. याचाच अर्थ असा की भाषा हा आपल्या इनर प्रिमाइस जे आहे ना, आपलं भावनिक प्रांगण जे आहे त्याचा अतिशय मोलाचा भाग होतं आणि आजही आहे. मायबोली हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, निदान आपल्या पिढीपर्यंत तरी तो आहे. आणि आपल्याच नाही तर जगाच्या पाठीवर आता मी अनेक ठिकाणी फिरलेली आहे, प्रत्येक ठिकाणी सगळ्यांच्याशी बोलताना जाणवतं की सगळीकडे मातृभाषेला एक हळवा कोपरा प्रत्येकाने देऊ केलेला आहे. आणि या भावनेची ऊंच राखून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भाषेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. युनायटेड नेशन्सनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे भाषेला. दरवर्षी 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो, आपल्याला माहिती आहे याची. खरं तर या दिवसाला आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की अतिशय हिंसक व्हायलेंट पार्श्वभूमी आहे. उर्दू विरुद्ध बंगाली अशा झगड्यातून पेटलेल्या संघर्षाची पार्श्वभूमी ह्या दिवसाला आहे. पाकिस्तानने जेव्हा तत्कालीन पूर्व बंगालची राष्ट्रभाषा उर्दू असं जाहीर केलं, त्यावेळेला ढाका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आणि काही अन्य आंदोलकांनी मोठं आंदोलन केलं, त्याला विरोध दर्शवला आणि त्यावेळेला पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये 4 विद्यार्थी मरण पावलेले होते. त्यानंतर काही वर्षांच्या अथक संघर्षातून बंगाली भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा बांगलादेशात मिळाला. ही जी माहिती होती ही कॅनडामधल्या एका माणसाने, वँकूव्हरमध्ये राहणाऱ्या एका बंगाली माणसाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि UN-पर्यंत ही माहिती पोहोचली. आणि मातृभाषेच्या जपणुकीसाठी जो पहिला उद्गार होता त्याचं मोल राखून संयुक्त राष्ट्रसंघाने 1999 मध्ये 21 फेब्रुवारी हा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. खरं तर 21 फेब्रुवारी 1952 साली हे आंदोलन झालेलं होतं आणि त्यानंतर 99 साल उजाडलं, ज्यावेळेला त्यांना हा स्टेटस दिला गेला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा. आता भाषेवरून आंदोलन ही गोष्ट नवी आहे का आपल्याला? मराठी माणूस भांडळ आहे, ठीक आहे, पण बाकीच्यांचं काय? सीमा भागामध्ये आपण किती ठिकाणी बघतोय एवढी आंदोलनं चाललेली आहेत. जगामध्ये ठिकठिकाणी चाललेली आहेतच ना. रशिया आणि युक्रेन यांच्या संदर्भात आहेत. कॅटलोनिया स्पेनमध्ये स्पॅनिश लोकांनी कॅटलोनियन्सवरती आक्रमण केल्यानंतर कॅटलोनियांना आपल्याला हा वेगळा विभागात्मक एक देश करावासा वाटतोय. 5 कंट्रीजमधली हीच अवस्था आहे आणि आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये तेच आहे. बऱ्याच ठिकाणी जगामध्ये आज भाषेच्या वर्ण रण पेटलेलं आपल्याला दिसतं. आपल्याकडेही बऱ्याच प्रमाणामध्ये अशीच परिस्थिती आहे. मुळामध्ये हे सगळं बघताना असं जाणवतं की भाषा हे जोडायचं साधन आहे की तोडायचं साधन आहे. हा विवेक आपल्याकडे किती लोक बाळगतात? गंमत अशी वाटते की भाषा हे आपल्याला संवादाचं साधन वाटतं आणि ती संघर्षाची पण भूमी राहिलेली आहे. भाषेच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जातात, नंतर गटगटांनी आपापले मोर्चे बांधणी केली जाते. भाषा आणि अनुषंगाने साहित्य ही सुद्धा आजच्या काळातील महत्त्वाची रिसोर्सेस, कुठलं तरी एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे संसाधन म्हणून मानली जातात. म्हणजे भाषा हे काळाच्या ओघामध्ये फक्त संवादाचं साधन राहिलं का? तर तसं राहिलं नाही. तिला कितीतरी आयाम भाषेला तिच्या उत्क्रांतीच्या काळामध्ये लागत गेले आणि आता तर ते खूपच विस्तारलेलं आहे क्षेत्र सगळं. भाषा हे शिक्षणाचं माध्यम झालेलं आहे, भाषा हे अर्थार्जनाचं माध्यम झालेलं आहे. म्हणजे अर्थार्जनाचा विचार केला तर बघा, म्हणजे जाहिरातीचं क्षेत्र, जाहिरातीमध्ये अर्थकारण इन्व्हॉल्ड आहे. प्रादेशिक वाहिन्या अनेक
राजकीय वाटाघाटींची भाषा वेगळी आहे, कोर्टाची भाषा वेगळी आहे, नंतर बिझनेसची भाषा वेगळी, वैद्यकीय भाषा वेगळी. भाषेला इतके आयाम शतकानुशतकं मिळत चाललेले आहेत. त्यामुळे भाषा ही जी एंटिटी आहे ना, ते जे काही आहे, भाषा हे जे काही आहे ते हत्ती आणि सात आंधळ्यांसारखी गोष्ट आहे. मला भाषा अशी वाटते, तुम्हाला भाषा आणखी वेगळी वाटेल. अकादमिक अंगाने भाषा जपली जाऊ शकते, ते बघितलं जातं. तसं अनेक जण चळवळीच्या आंदोलनाच्या माध्यमातून भाषेकडे बघतात. काही लेखक लोक भाषेवर आणखी वेगळ्या पद्धतीने प्रेम करतात. तर खरोखरीच भाषा ही हत्ती सात आंधळ्यांसारखी गोष्ट आहे. आणि मी आज इथे उभी आहे ती माझ्या छोट्याशा एका परिप्रेक्षामधनं, पर्स्पेक्टिव्हमधनं मी भाषेला कसं बघितलं, माझ्या हाताची कशी भाषा लागली, याचा एक विचार मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडते आहे. हा जो एक पट मांडते आहे, त्यातनं आपल्याला एकत्र येऊन काय पुढे करता येईल असंही एक आवाहन मी आपल्याला करून पाहते आहे. ह्या पार्श्वभूमीवर भाषा जेव्हा आपण सर्वव्यापी म्हणतो, भाषा अंतर्गत आपल्या संपूर्ण विचारांची एक भाषा आहे आणि ती बहिर्गतही आहे. जेव्हा बाह्य व्यवहार भाषेबद्दल होतो, जेव्हा ही सर्वव्यापी आहे, त्या पार्श्वभूमीवरती मला प्रिया तेंडुलकरची गोष्ट आठवते. आई नावाची बाई, ती वाचलेली आहे आपल्यापैकी कोणी? प्रिया तेंडुलकर आपल्याला माहिती, विजय तेंडुलकरांची मुलगी.
80च्या दशकामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी होती. मी वृत्तपत्रात त्यावेळेला लागलेले होते आणि दरम्यानच्या काळामध्ये शाळेमध्ये माझ्या मराठीची गोडी मला वाटत त्यावेळी तर माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहून येतो. ज्ञानोबांची कुकयांची मुक्तेशाची जनाची माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची दिपक कुलकर्णीची कविता आमच्या पोटावरती होती आणि मी अतिशय अभिमानाने ती म्हणत असतो. 80च्या उत्तरार्धामध्ये मी पत्रकारितेच्या प्रांगणात प्रवेश केला. आज श्रीकांत कात्रे नाईक माझा अतिशय जवळचा मित्र आणि आम्ही दोघांनी एकत्र खूप वर्ष काम केलं. तर 4 वर्ष मी बातमीदारी केली आणि नंतर रविवार आता माझ्या ओळखीमध्ये उल्लेख झाला की रविवार सकाळची मी प्रमुख संपादक होते. रविवार सकाळमध्ये सकाळ हे वृत्तपत्र त्यावेळेला अतिशय वेगाने वाढत होतं महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही अतिशय नवीन ताज्या तरुण पत्रकारांची अशी रंगार पिढी सकाळी त्यावेळेला लागून घेतली होती. तर नवीन मुलांच्या हातामध्ये सगळं आमच्या संपादकाने भरपूर काम केलेलं होतं आणि रविवार सकाळ हे अतिशय महत्त्वाचं काम मला वयाच्या 22-24मध्ये करायला मिळालं. त्यामुळे कसं व्हायचं की शहरी निमशहरी आणि ग्रामीण सर्व परिसरामध्ये सकाळ त्यावेळेला जात असेल. एक्सपॅन्शनचा काळ होता आणि मुंबई नाशिक कोल्हापूर औरंगाबाद सगळ्या आवडून त्यांच्या रविवार सकाळचं आणि सगळं काम मी करत असे त्यावेळेला. त्यामुळे कसं झालं की शहरी निमशहरी आणि ग्रामीण ह्या सगळ्या वाचनांच्या अभिरुचीचा एक आवाका हळूहळू मला येत चाललेला होता. त्यावेळेला कसं होतं की रविवार सकाळमध्ये ललित लेखन जे असायचं ते ललित लेखन मागवायचं लेखनाच्याकडनं दिवाळी अंकांसाठी मागवायचं. हळूहळू असं लक्षात यायला लागले की ललित लेखन जे आहे ती संख्या रोडावत चालली आहे. 90च्या दशकामध्ये ज्योत्स्ना देवकर, माझ्या सासूबाई शैलजा राजे, त्यानंतर दादा भरा भागवत असतील किंवा हे जे सगळे बिनीचे जे लेखक होते, शंकर पाटील असतील, रमा मिराजदार, हे सगळे बिनीचे जे लेखक होते ह्यांचे हात थकत चाललेले आणि 90च्या दशकामध्ये ती जागा दुसऱ्या दमदार तरुण पिढीने घेतली नाही. 88मध्ये मला असं वाटतं श्वेतांबरा नावाची सिरियल आलेली आठवते का आपल्याला? पहिली सिरियल श्वेतांबरा आली. मग टीव्हीचा पहिल्यांदा दिवाणखान्यातले प्रश्न 88च्या सुमाराला 87-88ला आलं. तरीही आपण बरेच बरे होतो. नंतरच्या काळामध्ये 92-93च्या 94च्या सुमाराला असं सांगायला लागलं की लेखकांची संख्या रोडावते आहे का? तेच लेखक आपल्याकडे लिहित आहेत का? शिवाजीराव भोसले, वामनराव चोरगडे सगळी त्यावेळेला थकलेली मंडळी होती, हळूहळू थकत चाललेली मंडळी होती. त्यांच्याकडनं आम्ही सांगून लिहून द्यायचो. पण मग आता नवीन काय द्यायचं वाचकाला? अशा वेळेला जाणायला लागलं की आपण काहीतरी लेखक वर्ग तयार करायला हवा आणि म्हणून साधारण नॉर्मल जे लेखक असतात त्यांच्यापेक्षा वेगळ्या परिसरामधल्या लोकांना आम्ही लेखनासाठी निमंत्रित करायला लागलो. मग त्यामध्ये पालक इव्हिडो होते. इव्हिडोचं ओएसच्या शोधात मी अक्षरशः हाताने एडिट केलेलं आहे संपूर्ण पुस्तक. इव्हिडोसारखे लोक होते किंवा अर्थतज्ञ दरा पेन्सेनसारखे लोक, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या लेखकांना लिहितं करावं लागलं 90च्या अलीकडच्या पहिल्या पंचदशकात, पहिल्या 5 वर्षात. तर त्यानंतर काय झालं, मुलांचं मान जेव्हा आम्ही करायचो त्याच्यातच रविवार सकाळमध्ये महिला जे सेटस पॅड होतं पहिलं ते मुलांचं मान होतं. मुलांचं मनात मागून घेतलं की आपण मुलांचं काहीतरी द्यायला पाहिजे, कारण फ्युचर लिडरशिप ही मुलांची असणार आहे. त्यावेळेला टीव्हीची खूप भीती वाटायची मला. तर ते द्यायला लागल्यावर असं जाणवलं की अरे पण ज्यांच्यासाठी देतोय ते मुलं वाचतच नाहीये. तर 95 मी मुंबईला होते. मुंबईची आवृत्ती जेव्हा आम्ही काढली त्यावेळेला मी मुंबईमध्ये होते आणि त्यावेळेला जाणवलं की त्या महानगरी संवेदनांमध्ये ती मुलं
मुख्य म्हणजे महानगरांमधली किंवा विकसित होणाऱ्या मोठ्या शहरांमधली मुलं त्याच्यामध्ये फारसं योगदान देत नाही. ती मराठी अक्षरापासून लांब झालेली आहे. आणि हे मुंबईमध्ये तर जाणवतच होतं, मी शाळांमधून फिरलेली आहे की तुम्ही काहीतरी करून मुलांना वाचायला लावा. दरम्यान 3-4 त्यावेळेला भूक परांडा वगैरे वगैरे जी परिसर होता इतकं मुलं आमच्याकडे लीड होती. पण 99-2000 मध्ये जेव्हा मी मराठवाड्यामध्ये फिरायला लागले तेव्हा हे सगळं सेंटर अजूनही बाहेर चाललंय का हे सांगायला लागलं. 2001 साली मी सकाळ सोडलं. 14 वर्षांच्या दीर्घ काळानंतर मी सकाळ सोडलं. त्यावेळेला एक थोडी उद्विग्नता होती की अरे काय चाललेलं आहे. दरम्यान माझं एमफिल मी पूर्ण केलं होतं आणि एमफिल बालसाहित्यात केलं होतं. त्यावेळेला मी बाहेर लिहायला लागले, बाहेरच्या इंटरनॅशनल पेपियर रिव्ह्यू जर्नल्समध्ये लिहायला लागले. आणि त्यानंतर मला बाहेर भाषणासाठी इन्व्हिटेशन द्यायला लागले. त्यातली 2004 सालची गोष्ट ही माझ्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना ठरली. 2004 साली मी केप टाऊनला साऊथ आफ्रिकेमध्ये कॉन्फरन्ससाठी गेले होते. त्यावेळेला बालसाहित्याशी संबंधित इंटरनॅशनल बोर्ड ऑफ बुक्स अँड पीपल यांची कॉन्फरन्स होती. तिथे जनरलीच असे सगळे लोक चर्चा चालली होती. मंडेलांचं साक्षरता अभियान नवीन घरात आलेलं होतं त्यावेळेला 2004 साली, दशक 10 वर्ष झालेली होती. आणि त्यावेळेला आफ्रिकेच्या 9 राज्यभाषांच्यासाठी आपल्याला काय करता येईल असा एक विचार ते डिस्कशन चाललेलं होतं. तेव्हा मी म्हटलं की आफ्रिकेच्या 9 राज्यभाषांसाठी काय मी आमच्या 22 राज्यभाषांसाठी काही कराल का. तेव्हा मला एक प्रश्न असा आला, 22 रिजनल लँग्वेजेस, व्हॉट डू यू मीन बाय 22 रिजनल लँग्वेजेस, आर दे स्टिल अलाइव्ह. तेव्हा मी त्यांना म्हटलं अलाइव्ह म्हणजे आमचा राज्य व्यवहार ह्या भाषांमध्ये चालतो, लाखो लोक ही भाषा बोलतात फक्त. तेव्हा मला एखादी कंपनी विचारलं की हाऊ मेनी ओके फाईन 22 हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू स्पीक. मी म्हटलं मी एक त्याला 35-40 काय वर्षाची बाई असेल ठीक आहे. म्हटलं माझी गोष्ट सोडून द्या. आमच्या घरांमधनं मातृभाषा प्रत्येक मुलाला येते, बेसिक कानावर नाही पडते. आजकालची गोष्ट वेगळी आहे. मम्मा प्याज इज अनियन ना, येस बेटा प्याज इज अनियन ना, म्हणजे न आणि याच्या व्यतिरिक्त प्रभात रोडमध्ये मराठी शिकलं काय नाही. आणि 2020 वर्षापूर्वीची गोष्ट होती. तर त्यावेळेला मी म्हटलं एक मूल घ्या, त्याच्या कानावर आपली मातृभाषा पडते. दुसरी भाषा मुलाला काहीही न येता टीव्ही बघून तो छय्या म्हणतो की नाही, हिंदी कळते. तिसरी गोष्ट अशी की इंग्रजी ही आता आमचीच भाषा खूप रुळलेली आहे. इंग्रजी माध्यमांचा ट्रेंड फुटला वगैरे सगळं ठीक आहे, पण आपलं सगळं पर्यावरण आहे तेही इंग्रजीच होत चाललेलं आहे. त्यामुळे इंग्रजी तर मुलांना येतेच आणि ती यावी, इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून ती यावी. चौथी भाषा जी असते ती बऱ्याच घरांमधनं संस्कृत तुम्हाला येतं का तर येत असू, तोपर्यंत मुलांना आपण शिकवत असू. शहरांमधनं भले नसेल की आज, परंतु काही अनिम शहरी भागांमधनं आणि ग्रामीण भागांमधनं आजही संस्कृत मुलांच्या कानावर पडतं. संस्कृत आता 5वी भाषा जी असते ती इयत्ता 8वी मध्ये आपल्या अनेक शाळांमधनं एक भाषा फॉरेन लँग्वेज आपल्याला घ्यायला मिळते. आमच्याकडे जर्मन किंवा फ्रेंच शाळांमधनं घ्यायला मिळतं मुलांना. त्यामुळे ती त्या भाषेची तोंड ओळख मुलांना होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त एका गिरीश कर्नाड सरांचं माझं बोलणं चालू असताना तर त्यांनी मला एका वेगळी भाषा सांगितली होती. ते म्हटले तू पणनाची भाषा कशी विसरतेस, अगदी मार्केट लँग्वेज. मराठी माणसाला गुजरातमध्ये जाऊन माल विकायचा असेल तर त्याला गुजराती यावी लागते, कस्टमरची भाषा असते. आणि त्याच्याबरोबर सीमा भागामध्ये जे बॉर्डरला राहणारे लोक असतात त्यांना दोन्ही भाषा येतात. अशा रीतीने मी त्यांना म्हटलं की आमच्याकडच्या 10 ते 12 वर्षाच्या मुलाला 5 ते 6 भाषांचा एक्सपोजर असतो. त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की तुम्ही डिकोड कसं करता मेंदूमध्ये. मी तेव्हा एक उत्तर दिलं की बिकॉज यू आर ऑलवेज ऑन द क्रॉसरोड्स ऑफ सिव्हिलायझेशन्स, आमचा मेंदू कसा इव्हॉल्व्ह झाला असेल असं मी उत्तर दिलं. पण परतीच्या प्रवासामध्ये मला हे जाणवायला लागलं. आणि त्यावेळेला त्यांना नेहमी मी सांगितलं की डिकोड तर जाऊ द्या, आम्ही कुठल्याही भाषेमध्ये 3 भाषेंपैकी कुठल्याही भाषेमध्ये आम्ही एकत्र करून एक प्रश्न विचारला तर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड समोरचा माणूस ते डिकोड करून he chooses any of the languages or he can answer in any of the 2 or 3 languages.
तुमची जी कपॅसिटी जी आहे, कॉग्निटिव्ह आपली जी कपॅसिटी आहे ती आपण हरवतो आहोत का? मल्टीलिंग्वलिझम बहुभाषिक कपॅसिटी आपण हरवतो आहोत का? परतीच्या विमानामध्ये हा माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता. मी शेवटी 2004ची गोष्ट आहे. 5 मध्ये मला नॅशनल बुक वीक सेलिब्रेशनचा भाग, राष्ट्रीय पुस्तक सप्ताहाचा भाग म्हणून अरुणाचल गव्हर्नमेंटनी काही वर्कशॉपसाठी बोलवलं. तिथे 200 आदिवासी शिक्षकांचे वर्कशॉप मी घेतले. अतिशय दुर्गम भागामध्ये, आज तेवढा तो दुर्गम आहे नाही आहे, तरीही दुर्गम आहे. 7 नद्या ओलांडत मी गेलेले होते आणि 2 नद्यांवरती बोट रोड करून आणि उरलेल्या नद्या आहेत त्यातली एक आहे तो लष्कराने बांधलेला पूल खडाम करत जायचं टेम्पररी पुलावरनं, आणि बाकीच्या नद्यांमधनं उथळ पात्रामधनं गाडी करायची. असं तेजूमध्ये गेले होते. नॉर्थ ईस्टर्न टीम, ईशान्य लोक. आणि तिथनं मला त्यांनी तिथल्या डेप्युटी कमिशनरने विचारलं की तुम्हाला पलीकडे पण पश्चिमेकडे जायचं का? म्हटलं ऑफकोर्स जायचं आहे. त्यांनी माझ्याबरोबर 2 मुली दिल्या. सर्कल ऑफिसर अपडेटायचं आम्हाला मध्ये देऊन, आणि मी ईशान्य हैलो फॉलो किबिथू कामू असं पुढे जात राहिले. ते त्यांना एकच मी म्हटलं की मला इथल्या लोकांची ना भाषा ऐकायला आवडेल. त्यावेळेला त्यांनी काही स्टोरी टेलिंग सेशन्स माझ्यासाठी आयोजित करून दिली. कळत काही नव्हतं, परंतु शाळेचे जे शिक्षक होते त्या शाळेच्या शिक्षकांना मी म्हटलं तुम्ही मला भाषांतरित करून सांगाय काय सांगताय. तेव्हा जाणवलं असं की अरुणाचलसारख्या प्रदेशामध्ये जे 25 ट्राईब्स आहेत आणि त्यांच्या अनेक उपजाती आहेत, तिथल्या ज्या भाषा आहेत त्यातली फक्त एक भाषा टिबेटी ओरिजिनची खामती भाषेला लिपी आहे, बाकी कुठल्याही भाषेला लिपी नाही. दरम्यान हिंदी मीडियम स्कूल्स इथे आल्यानंतर मुलं एकमेकांची हिंदीमध्ये संवाद करायला लागली, त्यामुळे ह्या भाषा हळूहळू संपत गेल्या. दुसरी गोष्ट अशी झाली की एका मांत्रिकाच्या, म्हणजे त्याच्याकडे मांत्रिकी गुरुजी असतात त्यांच्याकडे गेले होते. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते नाचत ज्या वेळेला रात्रभर ते असे झाडू आवतात, ते स्पिरिट्सना बोलवतात, त्यावेळेला त्यांचा मुलगा जर तो कोपऱ्यामध्ये बसून आपले वडील काय वेड्यासारखं करत म्हणून माझ्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यात बोलत होतात. तेव्हा मला जाणवलं की हे जे सगळं भाषिक अंगाने ही जी संस्कृती जपली जाते आहे ही मॉडर्नायझेशनच्या एका विचित्र रेट्यापायी संपत चालली आहे का? हा मुलगा नक्कीच हे शिकणार नाही पुढचे मंत्रतंत्र. त्याही वेळेला परतीच्या प्रवासामध्ये म्हणलं की कमी करून हे जपायला पाहिजे, पण कसं जपायचं ते कळत नव्हतं. भाषा अशी काही प्रिझर्वेटिव्हमध्ये घालून जपता येते का सांगा? खूप रात्रभर बसायची, विचार करायची, वहीमध्ये लिहून करायची काय करता येईल. आणि मग एक तर सापडलं जे होतं माझ्यापाशी, पण ते मला माझ्या दृष्टिक्षेपात नव्हतं की भाषा जपायची ती वापरली गेली पाहिजे आणि ती पिढ्यानपिढ्या वाहती राखली पाहिजे. म्हणून मग आपण जर याच्यामध्ये उतरायचं असेल, कामच करायचं असेल, तर त्यावेळेस तर आपण मुलांपासून सुरुवात करायला हवी. म्हणजे आजचं जे मुलं आहे ते 25 वर्षांनी त्याच्या मनात जर आज भाषेच्या गोडीचं गीत पेरलं गेलं तर कालांतराने त्याची निगराणी करत त्याचा वृक्ष बनू शकेल. बरं, त्यावेळेला माझ्यासमोर खूप प्रलोभनं होती. तर मी अतिशय काय म्हणून कष्टपूर्वक वृत्तपत्रातल्या अतिशय ग्लॅमरस अशा कामातनं मी पाय खेचून काढून पुढे गेले होते. अवंतिका आणि एकाला सुखाचा, त्याचबरोबर काही लघुपट, सिनेमांची कामं आली होती 2. म्हटलं तर हे करायचं का नाही करायचं, पण मला असाच कौल दिला म्हणाली की नाही, हे करायला खूप लोक आहेत, भाषेसाठी काम करायला माणूस नाही. त्यामुळे पूर्ण स्वतःला एका पूर्ण ग्लॅम फील्डमधनं डिग्लॅम करून मी अक्षरशः पूर्णावर चिन्हामध्ये उभी राहिली. आता कसं करायचं, जपायची कशी भाषा, मुलापासून सुरुवात करायची म्हणजे कशी जपायची, तर राजमान्य मार्ग म्हणजे पुस्तक. दरम्यानच्या काळामध्ये मी ह्या सगळ्या ठिकाणी फिरत होतो. साऊथ आफ्रिकेमध्ये मी ब्लॅक लायब्ररीज बघितल्या होत्या, स्कॅन्डिनेव्हियामध्ये स्वीडनला गेले कॉन्फरन्ससाठी, त्यावेळेला स्वीडनची 8 मजली खुर्च्या सेट आणि संपूर्ण मजले 2-3 मजले मुलांसाठी दिलेले. त्यानंतर ब्लॅक लायब्ररीजमध्ये तर अशी होती अवस्था गंमत की 70% आहे त्या परिसरामध्ये. तिथल्या मुलांना हे लोक शाळेमध्ये डायरेक्टली आणायचे आणि तिथेच त्यांना 7 वाजेपर्यंत ठेवणार, त्यांना आंघोळी खडखडा दिलेच आणि मग त्यांना घरी पाठवणार. तेव्हा मला जाणवलं की लायब्ररीचं काम, पुस्तक देण्याच्या पलीकडे किती महत्त्वाचं आहे की पुढली पिढी घडवणार. हे जर म्हणजे सॉरी टू से, पण हे जर केरळ गावात झालं असतं तर एवढा फरक सामाजिक 100
टेक्स्चरमध्ये पडला असण्याचा विचार करा. तर अशाही लायब्ररीज बघत गेले मी आणि कुठेतरी जिक्सॉ पझलसारखं बसत गेले होतं. मग असं वाटलं की मुलांना भाषेपर्यंत पोचवायचं असेल आणि पुढच्या काळामध्ये मोठ्यांना भाषेपर्यंत टिकवायचं असेल तर मुलांपासून सुरुवात करायला हवी, म्हणून मग पुस्तकापासून सुरुवात करायला हवी. मग माझ्या घराच्या पार्किंगमध्ये 2 खांबांना पिवळी दोरी बांधून मी एक लायब्ररी सुरू केली. आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये मुलं गोळा केली. आठवड्यातून 1 दिवस 2 तास शनिवारी आमची लायब्ररी भरायची आणि अतिशय समृद्ध असा परिसर होता. लौकिक अर्थाने, पण घरात पुस्तक नावाला नाही. अशा मुलांना 6 मुलांना खेचून आणून दर शनिवारी हे इतकं कर्मकठीण काम होतं. त्यावेळेला 2 व्हॉलेंटियर्स, मी आणि माझी 13 वर्षाची मुलगी, आणि आम्ही काम सुरू केलं. तर त्यांची अक्षराशी नातं त्यांचं इतकं तुटलेलं होतं आणि त्यांची बैठकच इतकी केलेली होती की अशी पानं, हां झालं बाबा, काय वाचलंस? अक्षरशः त्यांना दर 15 मिनिटांना पूर्ण स्थिर नाही, 15 मिनिटांनी त्या मुलांना काहीही करत नाही, नवीन द्यावंच लागायचं काहीतरी. मग करिक्युलम बांधला. 2 वर्षाचा करिक्युलम मी तो अक्षरशः इतका अनुभव मी किती राबवला. त्या आठवड्याचं गाणं, त्या महिन्याची गोष्ट, त्यांचं नाटक बसवायचं, असं करत तुम्हाला सांगते अवस्था इतकी बिकट होती की आमच्या दारावरनं वारी जाते दरवर्षी. दारावरनं जाते पुन्हा रोडवरती सोसायटी आमची. मुलं बघतात बरं का वारी. ज्ञानेश्वरांचं आडनाव काय असं एका क्विजमध्ये प्रश्न विचारल्यावरती उत्तर काय आलं असेल माहीत नाही हे मी समजू शकते. तुकाराम. तुला का म्हटलं मी तुकाराम? ते सॅफ्रन फ्लायवाले काय का म्हणतात ते ज्ञानेश्वर तुकाराम, ज्ञानेश्वर तुकाराम. इतकी अवस्था होती. म्हणजे इथून त्यांना खेचत रसाबद्दल माहिती, पण रस सांगा कुठला रस? काही नाही का आठवते? डू यू मीन ऑलवेज? मी काहीही बोलू शकले नाही. हू वॉज रवींद्रनाथ टागोर? सईफ अली खानचा ग्रँडफादर? असं उत्तर होतं हे माहिती होतं त्यांना, परंतु शर्मिला टागोर माहिती होती पण रवींद्रनाथ टागोर माहिती नव्हते. हे इतकं म्हणजे मला फ्रस्ट्रेशन यायचं. मग ते जास्त आम्ही दोघे जण आणि माझी मुलगी आम्ही जास्तीत जास्त त्यांना देण्याचा प्रयत्न करायचो. पण 2 वर्षामध्ये व्यक्ती तयार झाली इंग्रजांच्या कविता. खूप म्हणजे आम्ही अतिशय त्यांना सतत देत गेलो. मला पालकांचं म्हणणं असं की मार्क मिळून गेल्या. त्यांना वाटायचं मी ट्युशन घेते, इतकी आपल्याकडे लिटरसी आहे. हां, भाषेविषयीची, ग्रंथालयाविषयीची अशी लिटरसी आहे. तरी हा साक्षरतेला मी पुढे पडू शकत नव्हते, परंतु मुलांना कशी गोडी लागेल हे मी बघत होते. 6ची 32 मुलं झाली 2 वर्षाच्या शेवटी. मग असं ठरवलं की यांच्यासाठी आता बक्षीस म्हणून आपण एक कार्यक्रम बांधायचा. म्हणून एक जनता गेली मंतर नावाचा कार्यक्रम मी बांधला. नक्षत्रांचे देण्याचा कार्यक्रम पाहिला तुम्ही. नक्षत्रांचे देण्याच्या प्रकाराने मी करायची, त्या प्रकाराने आणि मी लहान मुलांचा संपूर्ण म्हणजे मल्टीलिंगल कवितांचा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये कुसुमाग्रज ते शांताबाई ते गुलजार ते शब्दरहासमी शुकमान आहे, ही सगळी कविता गाणी आणि आमची मुलं 32 मुलं सादर करायची. गाणारी 4 मुलं अशी नवीन ॲमेच्युअर प्रोफेशनल खूप होती. केती माटेगावकर फ्रॉकमधली होती. बालकांची टीम जी होती ती मात्र मोठी होती. मोठ्यांची 4 बालकांनी मोठी घेतलेली होती. आणि हा कार्यक्रम मी 2.5 तासाचा लिहिला मी स्वतः. तो कथेच्या माध्यमातून सगळं उलगडत जातं आणि तो आम्ही महाराष्ट्रात ठिकठिकाणी केला. तोपर्यंत मला असंच वाटत होतं की अरे हे जे सगळं आहे ते मला हवं आहे म्हणून मी करते, लोकांना हवं आहे. पण हा कार्यक्रम ही आमची लिटमस टेस्ट ठरला आणि नाशिक, कोल्हापूर अनेक ठिकाणी आम्ही सादर केला. अक्षरशः तुडुंब प्रेक्षागृह भरलेली असायची आणि आचार्य म्हणायच्या हे हवंय आमच्या मुलांना. आमची मुलं इंग्रजी भाषा माध्यमामध्ये शिकतात, त्यांना हा भारताब्यांच्या तुझ्याला माझ्याला नाही माहिती, पण आम्हाला ऐकायला सुरू वाटलं. ह्यानंतर मग असं ठरवलं की नाही, ही जी चळवळीची ही सुरुवात आहे ही चळवळ आपण बांधायला हवी. म्हणून मी समविचारी लोकांशी बोलत गेले. पहिल्यांदा माझ्या नवऱ्याशी बोलले. माझा नवरा लेखिकेचा मुलगा, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला, परंतु रंगनाथ पठारेंपासून ते मिराजात
शंकर पाटील सर्व वाचन त्याचं अतिशय म्हणजे चोख आहे, त्याला बक्षीसची पूज होती. तो म्हणाला आपणही करूयात. ज्यावेळेला आपण हे करूयात म्हणणारा माणूस माझ्या घरात उभा राहतो, त्यावेळेला असं वाटतं की चळवळीचं पहिलं पाऊल मात्र पडतं आहे. आणि मग आम्ही हा ट्रस्ट 2008 साली सुरू केला. आता ट्रस्टच्या ऍक्टिव्हिटीज काय, विविध क्षेत्रातल्या माझ्या सगळ्या पत्रकारितेतल्या मित्रमंडळींना एकत्र करत ट्रस्ट सुरू केला. ऍक्टिव्हिटीज काय करायच्या, तर लायब्ररीज, डेफिनेटली लायब्ररीज सुरू करायला पाहिजे. म्हणून आमची ही जी घरची लायब्ररी होती हीच रेप्लिकेट कशी करता येईल म्हणून पुण्याच्या काही भागांमध्ये आम्ही अशा लायब्ररी सुरू केल्या. शनिवारी पूर्ण शनिवारी मी त्या लायब्ररीच्या मागे असायची. पुण्याच्या निरनिळ्या भागामध्ये बॅगा घेऊन जायची, याच्यातनं काय म्हणून गाडीमधनं, आणि तिथे दोऱ्या बांधून लायब्ररी मांडायची. आता त्यानंतर जाणवलं असं की ज्या वेळेला मी लायब्ररीज तुम्ही घेता का म्हणून मोठ्या सोसायटीजमध्ये विचारायला, त्यावेळेला मीटिंग लावून सुद्धा फक्त 2-3 आजा यायच्या आणि त्या म्हणायच्या नको बाई आम्ही मराठी का नको, आम्हाला आमच्या घरी आमच्या भाषेमध्ये बोलता येते. राजस्थानी आजीचं हेच नव्हतं, गुजराती आजीचं हेच नव्हतं आणि मराठी आजीचं हेच नव्हतं. कारण शाळांमधनं मुलांना, इंग्लिश मिडियम स्कूलमधनं मुलांना मराठी बोलायला प्रतिबंध केला जात असेल. म्हणून मग असं झालं की शाळांमध्ये जे भाषा संस्थे आहेत तर आपण त्या दृष्टीने काही प्रयत्न करायला पाहिजे का. आणि मग एक व्हर्टिकल विकसित होत गेलं. 2008 पासून आज 2026 पर्यंत 6 मुलं आठवड्यातून 1 दिवस 2 तास आणि 2 व्हॉलेंटियर्स अशी असलेली आमची भाषा आज आम्ही राज्यभरामध्ये 6 व्हर्टिकल्स खाली काम करतोय. आणि व्हर्टिकल्स कशी, एक म्हणजे रीडिंग प्रमोशन, वाचन संस्कृतीची जोपासना, ही जशी आम्ही कोविड पूर्व काळामध्ये पुण्यामध्ये आमच्या अशा अतिशय बेताच्या वाड्या असतात, 8 वाड्या असल्यामध्ये दर आठवड्याला 70 ते 130 मुलं या लायब्ररीचा लाभ घेत होती. त्याच्याचबरोबर पुण्यातल्या डॉक्टरांच्या क्लिनिक्समध्ये आम्ही थांबा तिथे वाचा म्हणजे रीड व्हाय यू वेट अशा उपक्रमाच्या अंतर्गत पुस्तकांच्या ट्रॉलीज ठेवल्या. मुलांना आत्ता डॉक्टरांमध्ये जायला मोठी रांग असायची, मुलांची किती मुलं आता काय करायचं कळणार नाही, अशा वेळेला आम्ही 40 पुस्तकांच्या ट्रॉलीज तिथे ठेवल्या. 3 वर्ष आम्ही हा उपक्रम चालवला. दुर्दैवाने शेवटी असं लक्षात यायला लागलं की आम्हाला 40 पुस्तकांपैकी बऱ्याचशा पुस्तकांची पानं फाटलेली, नंतर काही वेळेला फक्त कव्हरच, पुस्तकं गायब. ज्या वेळेला आम्हाला 3 सेंटर्समधून फक्त 2-2च पुस्तकं परत आली, त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं, मीटिंग घेतली. डॉक्टर म्हणले तुला बंद कर, आपल्याकडे ही संस्कृतीच नाही. अतिशय व्यथित मनाने ही पद्धती आपण पुन्हा एकदा सुरू करणार आहे. दरम्यान हे आमचं वाचन संस्कृती जोपासण्याचं एक वर्टिकल आहे. शाळांमधनं भाषा संस्थे लक्षात आल्यानंतर आम्ही शाळांशी संपर्क साधायला लागलो. त्यावेळेला असं लक्षात आलं की शिक्षकांनाच शिकवता येत नाही आहे भाषा. मग आम्ही अतिशय हँड्स ऑन ट्रेनिंग शिक्षकांना द्यायला सुरुवात केली. आणि मग 10 मिनिटाचं सांगते तर हँड्स ऑन ट्रेनिंग शिक्षकांना द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन आम्ही शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करतो. आत्ता गेल्या महिन्यामध्ये आमची इचलकरंजीमध्ये 48 शिक्षकांची कार्यशाळा झाली. त्यावेळेला गंमत तुम्हाला सांगते, आम्ही फॉर्म भरून घेतो. मी जे म्हणते आहे ना की भाषेच्या बद्दलचे आपलं किती ॲपॅथी आणि किती आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. शिक्षकांना आम्ही फॉर्म भरून घेतो की गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही वाचलेली पुस्तकं, त्याच्यामध्ये रामायण, सकाळ असं लिहून, सकाळचे वृत्तपत्रिका पुस्तक आहे, त्याच्यावरती उत्तरांना माहिती असतं पण त्यांनी काहीच वाचलेलं नसतं. 5 तुमच्या आवडत्या 5 लेखकांची नावं सांगता येत नाही. 5 बालसाहित्यकारांची नावं सांगा, तेही सांगता येत नाही. त्यामुळे शिक्षकांच्या लेवलला सुद्धा आम्ही खूप काम करतोय. तिसरं जे आता वर्टिकल जे आमचं आहे की कपॅसिटी बिल्डिंग ऑफ स्टुडंट्स, मुलांची क्षमता वाढवणं. शिक्षकांनी कितीही जीव करून शिकवलं तरी मुलांची घेण्याची जोडी गेल्या 20-25-30 वर्षांनी इतकी फाटकी झालेली आहे. त्यांना 5 वाक्य सलग कुठल्याही मराठी सोडा कुठल्याही भाषेत बोलता येत नाही. मग ह्या मुलांच्यासाठी आम्ही 2 अतिशय उपयुक्त असे उपक्रम आपले. एक म्हणजे यक्ष प्रश्न नावाची राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा करतो आम्ही. साताऱ्यातून सुद्धा आमच्याकडे शाळा येतात. आणि
अतिशय उत्कृष्ट त्या मुलांना 6 महिने आम्ही विषय करून 6 महिने मुलं अभ्यास करतात आणि मग आम्ही करिक्युलम देतो त्यांना आणि मग मुलं येऊन आम्ही मोठ्या व्यासपीठावर सगळ्या शाळांना म्हणजे शहरी ग्रामीण शिक्षक मुलांना एकत्र बसवून आम्ही हा पूर्ण दिवसाचं क्विज असतं आमचं. अतिशय सुंदर क्विज होतं. एका दलित हायस्कूल वाईनी पण बक्षीस मिळवले, एका इचलकरंजी राजवाड्याने बक्षीस मिळाले, मालवणच्या शाळेने बक्षीस मिळाले, पंढरपूरच्या अजरचोन छोट्या गावांमध्ये शाळा आमच्याकडे येतात. त्याच्याचबरोबर एक दुसरं जे मुख्य आम्ही काम करतो ते म्हणजे मराठी भाषा ऑलिम्पियाड. याबद्दल मी फक्त शेवटी मी व्यवस्थित सांगेन. पुढचं जे वर्टिकल आहे ते मुलांची भाषा ही भाषा मुळात द्विमितीय असते. मुळामध्ये भाषा ही ऐकण्याची भाषा असते, पण आज त्याच्यामध्ये दृक हे पण एलिमेंट घटक ॲड झालेला आहे. त्यामुळे ही दृक श्राव्य माध्यमातली ही माध्यमाच्या जी पिढी आहे त्याचा आम्ही भूज बाळगून आम्ही मुलांसाठी चित्रांगण नावाचा मल्टीलिंग्वल फिल्म फेस्टिवल करायला लागलो. अशा 5 एडिशन्स आम्ही चित्रांगणच्या केल्या. त्याच्याचबरोबर फेस्टिवल्स आम्ही करतो, मोठे महोत्सव भरवतो. आपण सगळे आजी आजोबा आहोत, आपण आपल्या आजीकडनं गोष्ट ऐकत आहोत, गोष्ट ऐकत मोठं झालं. माझी आजी गोष्ट सांगायची आणि त्याचबरोबर मी कधीकधी मुलांच्या संध्याकाळी कीर्तनाला द्यायची आजीबरोबर. तिथला जो काही एक रसपरिपोष असायचा तो रसपरिपोष नकळत आपल्यामध्ये भिनतो ना. आजच्या मुलांना गोष्ट कुठून कळते सांगा. TV नावाच्या एक 4x3 किंवा काय जे असेल ते 8x10 असल्या एका फ्लॅट स्क्रीनमधनं मुलांपर्यंत गोष्ट येते त्यांच्यापर्यंत आणि त्या स्क्रीनमधनं मुलांपर्यंत गोष्ट पोहोचते, पण आया त्यांना बघू देतात का टीव्ही? तेही बघू देत नाही. पण आया स्वतः बघतात का टीव्ही? स्वतः बघतात का? प्रोग्रेशनची फर्स्ट जी असते, पुढे काय होतं याची तृष्णा असते, ती प्रत्येक माणसाला असतेच ना. जर तुम्हाला उद्याचा एपिसोड बघावासा वाटतो तर त्या मुलाला पुढे काय बघावंसं वाटणार नाही का? जर टीव्ही ह्या माध्यमाला तुम्ही दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला नाही तर त्या मुलांच्या कल्पनाशक्तीचं काय होणार आहे? तुम्ही गोष्ट सांगू शकता का मुलांना? आजी आजोबांसाठी नाही सांगत. त्यांच्याकडे त्यांना वेळ नाही आणि त्यांच्याकडे त्यांनी ते कौशल्य विकसित केलेलं नाही. आई बाबांना मुलांना गोष्ट सांगता येत नाही कारण त्यांचंही वाचन तेवढंच नाही. मग अशा वेळेला जी गोष्ट आपल्या आयुष्यातून हरवलेली आहे त्या गोष्टीचं महत्त्व पुन्हा एक बार रुजवण्यासाठी आम्ही एक मोठा घाट घातला. 2011 साली आम्ही कथा यात्रा नावाचा मोठा फेस्टिवल पुण्यामध्ये सुरू केला. नृत्य, नाट्य, पपेट्री, बॅले, फोक फॉर्म्स, लोकपरंपरा, त्यानंतर भाषणं, अशा अनेक 30, 40, 50 कार्यक्रम आम्ही 2-2.5 दिवसामध्ये हाताळतो आणि सायमल्टेनियसली एकाच वेळेला सगळं त्या संपूर्ण नगरीमध्ये चाललेलं असतं. 10,000 लोक येतात त्या कार्यक्रमाला आणि कथेची विविध रूपं त्यांच्यासमोर मला मांडता येतात. हा कार्यक्रम भारतातला एक म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट स्टोरी फेस्टिवल्स इन द कंट्री म्हणून हा गणला जायला गेले. आमच्याकडे 7 म्हणजे मालदीवपासून बांगलादेशपर्यंत आणि इराणपासून लोक यायला फेस्टिवलला येतात. त्याचबरोबर अकॅडमिक अंगाने भाषा जपली जायला पाहिजे. अकादमिक भाषेचं रूप घ्यायला आपण डोळेझाक करू शकत नाही म्हणून आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस घेतो. साहित्य आणि भाषेवरती इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस घेतो. आजपर्यंत आम्ही 5 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस पुण्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि 2 आम्ही नॅशनल सेमिनार्स, राष्ट्रीय सेमिनार्स आम्ही पुण्याबाहेर काही कॉलेजेसच्या मध्ये घेतलेले आहेत. त्यातलं आमचं सगळ्यात मी सक्सेस स्टोरी सांगू शकते की म्हणजे ऑलिम्पियाड. आणि 2 मिनिटामध्ये मी सांगतो याबरोबर 8 वाजेपर्यंत मला वेळ दिलेला होता. ऑलिम्पियाड जी आहे मराठी भाषा ऑलिम्पियाडची परीक्षा मी सुरू केली. तुम्हाला सायन्स आणि मॅथ्स ऑलिम्पियाड माहिती असेल. 8वी 9वी मुलं ऑलिम्पियाड देतात. भारतातलं पहिलं प्रादेशिक भाषेतली ऑलिम्पियाड परीक्षा आम्ही सुरू केली. मराठी भाषा ऑलिम्पियाड 2015 साली मी ती सुरू केली. कुठली आम्ही सुरू केली असं झालं नाही. त्याला खूप आधी मेहनत घेतलेली होती. मेहनतीच्या रिसर्च घातलेला होता. 2012 ते 15 पुन्हा अर्बन सेमी अर्बन आणि रुरल शिक्षकांना एकत्र करून त्यांचं एकत्र ब्रेनस्टॉर्मिंग करून त्यांना इंडिव्हिज्युअल त्यांच्याशी सतत संपर्कात राहून शालेय अभ्यासक्रमामध्ये काय नाही आहे, काय हवं आहे याचा विचार करून शालेय अभ्यासक्रमाला पूर्वकडे समांतर असा आम्ही अभ्यास 4वी 7वीचा पहिल्या वर्षी तयार केला.
5वी-6वी जोडायला असं मला काही शाळांनी विचारलं. मी म्हणत 5वी-6वी जोडली. आणि त्यानंतर 2018 साली इयत्ता 10वीमध्ये 2 लाख मुलं, 2.5 लाख मुलं नापास झाली मराठी विषयात. मग त्यावेळेला शिक्षकांनी परत शाळा प्रमुखांनी विचारलं की तुम्ही 8वी पण घेऊ शकाल का? म्हणून 8वीची परत एकदा सगळी रिडिझाईन केली करिक्युलम मारला, तयार केला. आणि मग 4थी ते 8वी असं कोविडपूर्व काळामध्ये चाललं होतं. कोविडमध्ये शाळा बंद होत्या. शाळांच्या प्रांगणामध्ये परीक्षा घेतली जाते. शाळा बंद झाल्या, सगळं परत ठप्प झालं. तरी सुद्धा आम्ही एक ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रतिसाद नेमका आला नाही. 23 सालानंतर मात्र याची उपयुक्तता मल्टीपोर्ट्स पडल्यामुळे आम्हाला लोकांनी सांगितलं की तुम्ही जर अजून थोडा नवा एज्युकेट केला. मग आम्ही दुसरी तिसरी जोडली, म्हणजे 9वी जोडली. आता ऑलिम्पियाड आमची 2री ते 9वी दरवर्षी होते. आणि यंदा मला सांगायला अतिशय आनंद होतो की 10,500 मुलं राज्यभरात या परीक्षेला बसली. संख्या बघितली तर शाळांची संख्येच्या मनाने, मुलं शिकण्याच्या मनाने फार कमी संख्या आहे. पण नवोदय नाही होत आहे. कारण हळूहळू हे महत्त्व पडते. शेवटी चळवळ ही का तुम्ही खेळण्याने आरडाओरडा करून नाही तुमच्या मागे लोक येऊ शकत. तुम्ही जसे चालत राहत उदाहरणार्थ तशी तुमच्या मागे ही सगळी हळूहळू एक तुमच्या मागे माणूस येत राहतो. आज 350-400 शाळा राज्यभरातल्या माझ्याबरोबर आहेत. नंदुरबार ते गोव्यातल्या 25 शाळा आमच्याबरोबर आहेत. यांना आम्ही बेळगावमध्ये 2 शाळांमध्ये परीक्षा घेतली. आणि आता ह्या वर्षीपासून MKCL माहिती आहे आपल्याला, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, ही MSCIT सेंटर्स आहेत ना राज्यभरातली, ही MKCLची सेंटर्स आहेत. MKCL आमच्याबरोबर यंदापासून कोलॅबोरेशनमध्ये आलेले आहेत ते. आणि ह्या वर्षीची आमची जी परीक्षा होती पहिली लेवल शाळांमध्ये घेतली गेली. त्यातनं जी मुलं मेरिट लिस्टमध्ये आली, 4,000 मुलांना उत्कृष्ट विशेष प्रावीण्य श्रेणी मिळवली. ही मुलं सेकंड लेवलला डिजिटल माध्यमातून त्यांनी MSCITच्या महाराष्ट्रभरातल्या सेंटर्सवरनं जाऊन परीक्षा दिली. त्यामुळे आता आम्ही एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जातो आहोत. आता या मुलांचं त्यातनं जी पहिली 50 मुलं निघालेली आहेत, प्रत्येक इयत्तेची 10 मुलं उत्कृष्ट लिहिलेली मुलं जी आहेत ती निघालेली आहेत. ह्या मुलांचा आम्ही यंदापासून मेंटरशिप प्रोग्राम सुरू करत आहोत. ह्यातली मुलं आयडेंटिफाय करून त्यांच्यातनं लेखक, चांगला वाचक आणि अभ्यासक घडवण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतोय. गेल्या 20 वर्षातली ही गंगाजळी आहे. म्हटलं तर थोडंसं आहे का, म्हटलं थोडंसं आहे. पण माझ्या पुढे कोणाच्याही कोविड्स नव्हत्या, बाळूपणा नव्हत्या. मला जे जाणवलं हे करायला पाहिजे ते मी करत गेले. माझा नवरा आणि इतर ट्रस्टी माझ्या पाठीशी होते. याला कोणाचंही आजतागायत आम्हाला फायनान्शियल सपोर्ट नाही. आम्ही आमच्या खिशातनं पैसे घालून ही चळवळ उभी केली आहे. आजतागायत आम्हाला राज्य सरकारकडूनही काहीही आम्ही अपेक्षा सुद्धा ठेवलेली नाही. त्यामुळे आज 20 वर्ष होते. 20 वर्षांची ही चळवळ जी आहे ती खरोखरीच आम्ही आमच्या आतून आलेली चळवळ आहे आणि आम्ही त्या पद्धतीने चालवतो आहोत. दरम्यानच्या काळामध्ये केवळ मराठीची चळवळ नाही. सरांनी आता उल्लेख केला, ह्या मुद्द्यापासून त्या मुद्द्यापर्यंत पोहोचते की भाषेचा अवसर राहत नाही. ही बहुभाषिक तत्वाची चळवळ आहे. भाषाच्या ध्येय धोरणामध्ये हे कायमच मी म्हटलेलं आहे. चॅरिटी कमिशनकडे जेव्हा मी गेलेलो होतो त्यावेळेला 2008 सालीच आम्ही म्हटलेलं होतं की आम्ही हे जे करतो आहोत ही रेप्लिकेबल सिस्टम्स आम्ही ही मॉडेल प्रारूप तयार करतो आहोत. भाषा जतनाची प्रत्येकाला आपली भाषा जतन करावीशी वाटते. पंजाबी माणसाला वाटते आहे, बंगाली माणसाला वाटते आहे, तमिळ माणसाला वाटते आणि मल्याळी माणसालाही वाटते आहे. पण कसं करायचं तर मी केलेलं आहे स्पेटवर असते. मी उपसलेला आहे, त्यांना गाळ चिखल काढलेला आहे. आज आता त्याची एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. त्याच्यावरती बाकीच्या सगळ्या भाषांची इमारत उभी राहील तर फारच उत्कृष्ट गोष्ट आहे. त्यामुळे ही बहुभाषिक तत्वाची को एक्झिस्टन्सची चळवळ आहे, साहचर्याची चळवळ आहे. केवळ मराठीची चळवळ नाही. महाराष्ट्रात आहोत म्हणून मराठी, पण मराठीच्या अनुषंगाने ही चळवळ आता बाहेर पाहते आहे. आसाममधून आम्हाला बोलायला लोक बोलवत आहेत. असं केरळमध्ये आम्हाला आता भारतमाता कॉलेज आणि आझाद युनिव्हर्सिटीबरोबर आम्हाला बोलायला बोलवलेलं आहे. बंगालमध्ये अतिशय म्हणजे काय म्हणून पूर्ण ह्याचा म्हणजे पूर्वेचा भाग आहे. तिथल्या नेताजी सुभाष युनिव्हर्सिटीच्या बरोबर त्यांनी आमच्याबरोबर काही टायप्स केलेले आहेत. अशा रीतीने हळूहळू चळवळ वाढते आहे. कारण ती फक्त
त्यानंतर कोविड झाला, पण त्या सुमाराला ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठी कॉन्फरन्स भरवलेली होती, नॉर्दर्न टेरिटरी म्हणतात, डार्विनमध्ये. त्यांनी मला तिथे भाषणासाठी बोलवलं होतं आणि तिथे बोलले. ते बोलल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुमच्या किती ब्रांचेस आहेत? म्हणजे ब्रांचेस नाही आहे की पुणेचं म्हटलं वेस्टर्न पार्टमध्ये आमचं सेंटर आहे. अच्छा, तुमची सेंटर्स किती आहेत? म्हणजे एक तिथे आहे म्हणजे डेक्कन परिसरामध्ये अगदी पीपल आर वर्किंग विथ यू. म्हटलं त्या 3 people, मी 24 तास आणि 2 भाषामध्येच. बाकी आहेत त्या माझ्या शाळेमधल्या रिटायर्ड शिक्षिका, आया, ज्यांना भाषेशी बोलत आहे ते सगळे भाषाप्रेमी माझ्याबरोबर आहेत. तर ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ झालेली आहे आणि ती होऊ बघते आहे. मला अतिशय आनंद होईल तुम्ही सगळे ह्या आम्ही मांडलेल्या चळवळीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकाराने सहभागी झाला तर फार आनंद होईल. लायब्ररीज आहेत आमच्या अतिशय दुर्गम भागामध्ये 7-7 किलोमीटर वरती शाळा मुलं चालत जात अशा ठिकाणी आम्ही आता पन्हाळ्याच्या मागच्या बाजूला वगैरे किंवा बिबट्याने इन्फ्रास्ट्रक्चर एरियाजमध्ये आम्ही लायब्ररीज आणलेली म्हणजे डेव्हलप केलेल्या आहेत. अशा कुठल्याही पद्धतीने तुम्ही ह्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकता, कारण ही चळवळ ही वाढणारी आहे. इथेच थांबलो तर ह्या 20 वर्षाच्या प्रयत्नांना